इतिहास खूप काही सांगतो, पण जे तो लपवतो तेच खरं असतं. आजची ही कथा कुठल्याही सामान्य राजाची नाही. ही कथा आहे त्या नावाची ज्याला विसरायला लावलं गेलं आणि त्याच प्रयत्नात तो अमर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य कमजोर झालं असं इतिहासानं सांगितलं. पण हा पूर्ण खोटा आहे. कारण त्या सिंहासनावर बसलेला राजा फक्त वारस नव्हता, तो स्वराज्याचा कणा होता. संस्कृत, फारसी, अरबी, मराठी, विद्वत्ता आणि तलवार दोन्हीवर समान प्रभुत्व असलेला राजा इतिहासानं मात्र उद्धट ठरवला. का? कारण तो झुकत नव्हता. तो विकत घेतला जात नव्हता. तो भीतीला घाबरत नव्हता. औरंगजेब दख्खनेत उतरतो. अफाट सैन्य, अमर्याद सत्ता, एकच ध्येय, मराठा स्वराज्य संपवायचं. पण समोर उभा असतो तो राजा जो तह नाकारतो, जो धर्म बदलण्यास नकार देतो, जो स्वाभिमानाशी सौदा करत नाही. मराठे कमी होते, पण कमजोर नव्हते. प्रत्येक मोहिमेनंतर एकच प्रश्न उरतो. इतक्या मोठ्या साम्राज्याला एक राजा का हादरवतो? आणि मग येतो तो काळ, ईसा पूर्व 1689. एक ठिकाण, एक विश्वास आणि एक विश्वासघात. राजा पकडला जातो, साखळदंडात बांधला जातो, अपमान केला जातो. पण खरा खेळ इथूनच सुरू होतो. शरीरावर अत्याचार होतो, पण उद्देश एकच, आत्मा मोडायचा. धर्म बदला, प्राण वाचतील, सत्ता परत मिळेल. पण उत्तर मौनात दिलं जातं. कारण काही माणसं मरणाला घाबरत नाहीत, ती झुकायला घाबरतात. डोळ्यांत वेदना होत्या, पण भीती नव्हती. देह थकलेला होता, पण स्वराज्याचा विचार अढळ होता. आणि मग तो क्षण येतो, ज्याला इतिहास अंत म्हणतो. पण सत्य असं आहे, त्या दिवशी राजा मारला गेला नाही. त्या दिवशी स्वाभिमान अमर झाला. औरंगजेब जिंकला नाही, तो हरला. कारण राज्य तलवारीनं जिंकता येतं, पण स्वराज्याची जिद्द कधीच मारता येत नाही.